विद्यार्थी मित्रांनो, मागील महिन्यामध्ये बार्टी, TRTI, आरटी, सारथी, महाज्योती अशा विविध संस्थांचे विविध वेगवेगळ्या खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी पेपर घेण्यात आलेले आहे. म्हणजे जी CET झालेली आहे. त्याच्यामध्ये एकूण अर्ज प्रक्रिया किती आलेली होती, कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले होते, कॅटेगरीनुसार संस्थामार्फत मी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे. आता या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर या ठिकाणी येणाऱ्या महानगरपालिकेच्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल किंवा येणारी नगर परिषदेची गट क आणि गट ड ची तयारी करत असाल तर स्मार्ट स्टडीचे हे दोन पुस्तके सर्वात बेस्ट आहे. महानगरपालिका आणि नगर परिषद गट क ड भरतीसाठी सर्वत्र महाराष्ट्रामध्ये पुस्तके उपलब्ध आहेत, तुम्ही घेऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जर विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असताल तर सर्वात बेस्ट पुस्तके पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच यांच्यामध्ये इथून मागे झालेले सर्व प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहेत. त्यासाठी दोनही पुस्तके, चारही पुस्तके जी सांगितली सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सर्व पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध आहेत. जर तुम्हाला घ्यायचे असतील तर कमी किमतीमध्ये घेऊ शकतात किंवा जर ऑनलाईन डिस्काउंट मध्ये घ्यायचे असतील तर ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्ट वरून देखील तुम्ही खरेदी करू शकतात. ठीक आहे. आता मेन पॉइंट वरती आपला जो मेन व्हिडिओचा मुद्दा आहे त्याच्यावरती मी इथे आलेलो आहे. तर या ठिकाणी बघू शकता काय म्हटलेलं आहे, तर प्रशिक्षण कार्यक्रम निहाय प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येची तपशील. तर या ठिकाणी आरटी या संस्थेचे बघू शकता बँकिंगसाठी जेवढे पण अर्ज बघू शकता, IBPS, SBI, RBI, RRB, नाबार्ड जेवढे पण बँकिंगसाठी आलेले होते, एकूण अर्ज किती आलेले आहेत तर 1913 अर्ज आलेले होते. त्याच्यापैकी किती विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले आहेत ते सांगता येणार नाही. त्याच्यानंतर आरटी, MPSC पब्लिक सर्व्हिस कमिशन, MPSC म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशन, याच्यामध्ये बघू शकता ज्युडिकल मॅजिस्टर फर्स्ट क्लास याच्यामध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत तर फक्त 67 अर्ज आलेले आहेत आणि जागा किती असतात तर 100-150 जागा असतात आणि अर्ज फक्त 67 आलेले आहेत, म्हणजे ते सिलेक्शन मध्ये जमा आहेत. ठीक आहे. आरटीचे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस MPSC मध्ये या ठिकाणी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस कमिशन कॉम्पिटिशन असते, त्याच्यामध्ये फक्त 380 अर्ज आलेले आहेत. 100-150 जागा असतात. आरटी साठी जर बघितलं तर MPSC साठी नॉन गेजेटेड ग्रुप बी सर्व्हिस, ग्रुप बी आणि सी साठी 3967 अर्ज आलेले होते. ठीक आहे. किती जणांनी पेपर दिले सांगता येत नाही. त्याच्यानंतर आरटीचे पुन्हा एकदा MPSC स्टेट सर्व्हिस बघू शकता, स्टेट सर्व्हिस साठी 3373 अर्ज आलेले आहेत. ठीक आहे. पोलीस भरती आरटी बघू शकता, एक मिनिट, आर्मीसाठी आरटीचे आर्मीसाठी बघितले तर बघू शकता कमी अर्ज आहेत, हे 859 अर्ज आलेले आहेत आणि आरटीचे पोलीस भरतीसाठी 9990 एवढे अर्ज आलेले आहेत. किती विद्यार्थ्यांनी पेपर दिले हे सांगता येणार नाही. त्याच्यानंतर आरटीचेच पुन्हा एकदा बघू शकता पोलीस ट्रेनिंगचे सांगितले, आरटी स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC साठी CGL साठी 2222 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे. पेपर झालेले आहेत, ऑलरेडी सर्वांना माहित आहे. त्याच्यानंतर आरटी साठी UPSC साठी 2026 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आता खाली आहे बार्टीची सर्व माहिती आपण येथे बघून घेऊयात. एक मिनिट. ठीक आहे. महाज्योती खाली चालू झालेले आहेत. आता जर बार्टीचा विचार केला तर बँकिंग साठी जेवढे पण हे बँकिंग होते त्यांच्यासाठी ज्यांनी भरला होता त्यांच्यासाठी सर्वात जास्त अर्ज प्राप्त झाले. सर्वात जास्त किती तर बघू शकता 18,430 अर्ज सर्वात जास्त अर्ज प्राप्त झाले. आता याच्यापैकी 15,000 मुलांनी तर पेपर 100% दिलेला असणार, त्याच्यामुळे याचं कट ऑफ थोडा जास्त लागलेला तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बार्टी MPSC ज्युडिकल मॅजिस्टर बघू शकता, त्याच्यासाठी मॅजिस्ट्रेट त्याच्यासाठी 542 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर बार्टी MPSC महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस 3557 अर्ज आलेले आहेत. येथे देखील अर्ज आलेले आहेत आणि सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत बार्टीमध्ये कोणत्या पदासाठी तर MPSC नॉन गेजेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी सर्व्हिस साठी 26,200 बघू शकता 26,203 अर्ज आलेले आहेत. सर्वात जास्त माझ्या अंदाजित इथे अर्ज असतील. खाली देखील इथे अर्ज आहेत. तुम्ही पोलीस भरतीसाठी ते बार्टीचे आहेत ते पुढे सांगतो, म्हणजे MPSC च्या दरम्यान सर्वात जास्त आहेत इथं.
त्याच्यानंतर बार्टी. बार्टी म्हणजे इथे जर बघितलं तर बघू शकता एमपीएससी स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह बघू शकता इथे एकूण 22,887 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर बार्टी आर्मी भरतीसाठी 4,476 अर्ज येथे प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर बार्टी पोलीस भरतीसाठी एकूण 55,000 किती 55,151 अर्ज आलेले आहेत. सर्वात जास्त अर्ज सर्वात म्हणजे बार्टीमध्ये आणि इतर कोणत्याही संस्थेमध्ये येथे पोलीस भरतीसाठी सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत 55,151. त्याच्यानंतर बार्टीमध्येच एस एस सी सीजीएल साठी 19,261 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर बार्टीमध्येच युपीएससी मध्ये 13,436 अर्ज प्राप्त झालेले आहेत. सर्व अर्ज डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर इथे खाली चालू झालेली आहे महाज्योती अर्ज संख्या. तर महाज्योती अर्ज संख्या एमपीएससी नॉन गेझेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी एकूण 45,345 जास्त अर्ज आहेत. एकदम 45,345 अर्ज प्राप्त झालेले आहेत. याच्या मध्ये जागा जर विचार केला तर 100-150 आता कमी जास्त होत असतील, परंतु पूर्वी 100-200 असायच्या आणि आता देखील त्याच असू शकतात. त्याच्यानंतर महाज्योतीमध्ये एमपीएससी स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह बघू शकता स्टेट सर्व्हिस साठी प्री एक्झाम ट्रेनिंग तर 37,851 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर महाज्योतीमध्येच युपीएससी साठी 24,694 अर्ज आलेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांमध्ये जर कॉम्पिटिशन जर बघितलं तर महाज्योतीमध्ये सर्वात जास्त कॉम्पिटिशन आहे, सर्वात जास्त अर्ज आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सारथीमध्ये बँकिंग बँकिंग एक्झामसाठी एकूण बघू शकता म्हणजे बँकिंग म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या एक्झाम्स असतात मोठ्या बँकिंगच्या आयबीपीएस, एसबीआय, आरबीआय, आरआरबी, नाबार्ड वगैरे ह्या असतात. ही रेल्वेची ही आरआरबी बँक रेल्वेसाठी आहे, बाकी रेल्वेसाठी आहेत. सॉरी बँकिंगसाठी आहेत, ही रेल्वेसाठी आहे. LIC वगैरे असतात. त्याच्यासाठी 10,963 अर्ज आलेले आहेत सारथीसाठी. त्याच्यानंतर सारथीमध्ये एमपीएससी ज्युडिकल मॅजिस्ट्रेट याच्यासाठी 331 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर सारथीमध्ये एमपीएससी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी 2,781 अर्ज प्राप्त झालेले आहेत. ठीक आहे. आता पुढे बघूया सारथीमध्ये एमपीएससी स्टेट सर्व्हिस बघू शकता 20,197 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर सारथीमध्ये एसएससी सीजीएल साठी बघू शकता 10,856 अर्ज आलेले होते. त्याच्यानंतर सारथीमध्ये युपीएससी मध्ये 11,404 अर्ज आलेले आहेत. ठीक आहे. इथून पुढे टीआरटीआय ची चालू झालेले आहेत. टीआरटीआय चे पोलीस भरतीचे आता सध्या फॉर्म भरणे चालू आहे. त्याच्यावरती आपण लवकरच आरटीआय टाकू आणि माहिती मागवून घेऊ. टीआरटीआय बँकिंग साठी कमी अर्ज बघू शकता. आयबीपीएस, एसबीआय, आरबीआय वगैरे, नाबार्ड, LIC वगैरे हे जे आहेत बँकिंग साठी 11,856 अर्ज प्राप्त झालेले आहेत टीआरटीआय मध्ये. त्याच्यानंतर टीआरटीआय मध्येच एमपीएससी क्लास 3 बघू शकता प्री ट्रेनिंग क्लास 3 याच्यामध्ये 21,445 अर्ज आलेले आहेत. आता एमपीएससी चे या ठिकाणी PSI त्याच्यानंतर STI वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज चालू आहेत. ते तुम्ही फॉर्म भरायचा आहे. 18 तारखेपर्यंत मुदत आहे. जर ज्यांना भरायचं असेल त्यांनी एमपीएससी साठी परत दुसरे चालू झालेले आहेत टीआरटीआय चे. त्याच्यानंतर टीआरटीआय एमपीएससी ज्युडिकल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास याच्यामध्ये 238 अर्ज आलेले आहेत. एकदम कमी अर्ज आहेत हे. त्याच्यानंतर टीआरटीआय बघू शकता एमपीएससी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस 1,622 अर्ज आहेत. कॉम्पिटिशन कमी आहे, येथे देखील कमी अर्ज आहेत. आणि टीआरटीआय मध्ये सर्वात जास्त इथं माझ्या अंदाजित अर्ज आलेले आहेत. महाराष्ट्र एमपीएससी स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह बघू शकता इथे 19,070 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर बघू शकता टीआरटीआय साठीच एसएससी सीजीएल साठी 14,464 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर टीआरटीआय म्हणजे युपीएससी मध्ये एकूण बघू शकता 7,445 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अजून देखील माहिती आहे, तुम्ही इथे बघू शकता. हा ठीक आहे, एवढीच माहिती होती. टीआरटीआय ची वगैरे सर्व माहिती दिली. आता सध्या फॉर्म चालू आहेत कशाचे तर टीआरटीआय चे फॉर्म चालू आहेत. कशासाठी? आर्मी भरतीसाठी चालू आहेत, पोलीस भरतीसाठी चालू आहेत. त्याच्यानंतर एमपीएससी मध्ये STI, PSI, ASO वगैरे अशा पदांसाठी अर्ज प्रक्रिया चालू आहे. त्याच्यानंतर शिक्षक भरती टेट साठी सध्या टीआरटीआय कडून फॉर्म चालू आहेत. सर्व माहिती आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती उपलब्ध आहे. टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. सर्व माहिती तेथे तुम्हाला दिली जाईल. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा.
संपूर्ण जी PDF आहे ही फॉर्म आलेल्याची आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करून घ्या.